बनवली मस्त अशी बेसन वड्याची भाजी, ज्याला आमच्या भागात चुनवड्या म्हणतात. त्याआधी आजचा दिवस शेअर करते. आज ना मस्त सकाळी सकाळी सूर्यनारायण निघायले होते. हे पाहून तर माझं मन असं प्रफुल्लित झालं होतं. म्हटलं आज सगळे कपडे वगैरे धुवून टाकते. आणि आई बघा सकाळी सकाळी ना फुलं तोडायला लागल्या. सोबतच ना इथे कोहळ्याला इतके छान फुलं आले आहे ना आता, की 2-3 दिवसांना त्याला फळंसुद्धा येतील, म्हणजे कोहळेसुद्धा पकडतील. नंतर माझी सकाळची सुरुवात झाली. मी सर्वात आधी ना मस्त गरम पाणी घेऊन घेतलं. आता गरम पाणी ना गाळून मी एका जागी ठेवते, तोपर्यंत इकडे मसाला बनवते. मसाल्यामध्ये नेहमी थोडेसे शेंगदाणे, खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे. आता हे होते तोपर्यंत एका बाजूने मी चहासुद्धा ठेवलेला आहे. आणि मसाला आणि चहा हे दोन्ही शिजतात ना तोपर्यंत मी कणिकसुद्धा लावायला घेतली. बाय द वे मी याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकले होते आणि थोडंसं मीठ टाकून ना पाणी न टाकता शिजू द्यायचं, म्हणजे मसाल्याचं टेस्ट खरंच खूप छान येते. आता इकडे मसालाही तयार होता, चहाही तयार होता आणि मी कणिकसुद्धा लावून घेतलेली होती. आता हे कणिक मुरते आणि मसाला थंड होते तोपर्यंत मी चहा घेऊन घेतला. आणि हा बघा मस्त असं चहा झालेला आहे ना. थकल्यानंतर आता सकाळी म्हटलं इतकं आवरल्यानंतर गरम गरम चहा घ्यायची मजाच वेगळी. आता मस्त असा चहा एन्जॉय करून झाला. एक भाजी बनवायला घेतली, कढईमध्ये तेल टाकून घेतलं, नंतर हा बारीक केलेला मसाला टाकून घेतला. याला 2 मिनिट शिजू द्यायचं. नंतर त्यात सुके मसाले टाकायचे. अगदी आपले घरचे बेसिक मसाले आहेत. धने पावडर, जिरं पावडर, थोडंसं तिखट, हळद, मीठ, बस इतकंच. आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून मसाला करपत नाही. आणि इकडे आता मसाला होते तोपर्यंत ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं भाजी टाकायसाठी. एकीकडे पाणी गरम करून घेतलं आणि त्यात सोडून घेतलं. आता हा पाणी उकळते तोपर्यंत ना मी इथं बेसन वड्याची तयारी केली. सर्वात आधी ना बेसन घ्यायचं. अंदाजे आता मी 6 जणांसाठी बनवत होते म्हणून मी 4 चम्मच बेसन घेतलं. त्यामध्ये थोडंसं तिखट, कसुरी मेथी, मीठ, हळद, थोडंसं जिरं आणि तुम्ही हवं तर चिकन किंवा मटण मसाला टाकू शकता. मी पावभाजी मसाला टाकलेला आहे, मला आवडते म्हणून. मग असं सैलचं बॅटर बनवून घ्यायचं. जास्त कडक जर बनवाल ना तर त्या कडक होतात वड्या. नंतर हे बघा आपल्या मसाल्यानं छानपैकी असं तरी पकडली आहे. आणि या स्टेजवर भाजी उकळली की यामध्ये ना छान अशा वड्या टाकून घ्यायच्या. त्या वड्या जशा आपण मुंगाच्या वड्या टाकतो तशाच टाकायच्या आणि थोडं दुरून टाकायच्या. उकळत्या याच्यात टाकाल तर त्या चिपकणार नाही. तुम्ही जर गॅस स्लो करून टाकला तर त्या चिपकन. नंतर 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं. आणि मस्त अशा ना शिजल्यानंतर वड्या त्या वरच येतात. याचा अर्थ ती भाजी छान शिजलेली आहे. आता इथे डिपेंड करते तुम्हाला भाजी घट्ट ठेवायची आहे की पातळ ठेवायची आहे. पातळ ठेवायची असेल तर गरम पाणी टाका आणि घट्ट ठेवायची असेल तर राहू द्या. मस्त इकडे आपली गरमागरम भाजी तयार होती. सोबतच मी पोळ्या बनवून घेतल्या. लुक तुम्ही बघू शकता. मस्त चमचमीत, झणझणीत आणि अगदी सोप्या पद्धतीत बनलेली आहे. नंतर किचन काउंटर वगैरे साफ केलं. आता हे केल्याशिवाय तर आपलं किचनचं काम पूर्ण होत नाही. बघा स्वयंपाक झाल्यानंतर मी असं सर्व काढकून करून ठेवत असते. बाकीचे भांडे घासून घेते, म्हणजे काही जास्त पसारा दिसत नाही. बाकी असा गेला आजचा दिवस. त्याला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.